पालघरमध्ये पुन्हा शिवसेना अधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आलाय। अशोक धोडी हत्या प्रकरण ताजं असतानाच अवैध काम करणाऱ्यांकडून हल्ला करण्यात आला। शिवसेनेचे नेते जव्हार उपजिल्हा प्रमुख विजय घोलप यांच्यावर हा हल्ला करण्यात आलाय। जुगार अड्ड्याची तक्रार घोलप यांनी पोलिसात केल्यानं अड्डा चालवणाऱ्यांकडून हा हल्ला करण्यात आलाय। जव्हार पोलीस ठाण्यात हल्ला करणाऱ्या 7 जणांविरोधात गुन्हा दाखल झालाय। राजरोसपणे सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर पोलिसांनी कारवाई करण्याची मागणी आता केली जाते आहे। यापूर्वी शिवसेनेचे पदाधिकारी धोडी यांनी सुद्धा अवैध दारू तस्करीला विरोध केला होता आणि हीच गोष्ट त्यांच्या जीवावर बेतल्याचा संशय पोलिसांना आहे। त्या अनुषंगाने तपास सुद्धा सुरू आहे आणि आता पालघरमध्ये पुन्हा एकदा एका शिवसेना कार्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आलाय। धोडी हत्या प्रकरण ताजं असतानाच ही दुसरी घटना। आणखी माहिती घेऊयात। आपले प्रतिनिधी हुसैन खान आता आपल्या सोबत आहेत। हुसैन, सौरभ, काही दिवसा अगोदरच हे शिंदे गटाचे जे पदाधिकारी होते अशोक धोडी यांची हत्याचा जे कट जे ओपन झाला आणि ही जी हत्या आहे ती अवैध धंद्यावरूनच झाल्याचं बोललं जात आहे। पोलिसांकडून ही तपास ते सुरू आहे। मात्र असं असताना पुन्हा आज जे आहे ते शिंदे गटाचे जे जव्हार उपजिल्हा प्रमुख जे आहे आणि ते माजी नगरसेवक विजय घोलप यांच्यावरही हल्ला करण्यात आलेला आहे। आणि हा हल्ला एकंदरीत पाहायला गेलं तर हे जे अवैध धंदे जे आहेत, जे जुगार अड्डे आहेत, त्यांची या घोलपनी तक्रार केली होती जव्हार पोलीस स्टेशनला की हे जे आहे हे प्रकार असं घडलंय आणि त्याच्यावर कारवाई करावी। मात्र या तक्रारी केल्यानंतरही हे जे 2 नंबरचे जे अवैध धंदे चालवतात त्यांच्याकडून घोलपना घेराव डालून त्यांच्यावर हल्ला करण्याचा हा कट समोर आल्याचं दिसून येत आहे। ठीक आहे, धन्यवाद हुसैन या माहितीबद्दल। शिवसेनेचे जव्हार उपजिल्हा प्रमुख विजय घोलप यांच्यावर हल्ला करण्यात आलाय। जुगार अड्ड्याची तक्रार केल्यानं विजय घोलप यांच्यावर हल्ला करण्यात आला। या संदर्भात 7 जणांवर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आलेली आहे। या घटनांमुळे अवैध धंद्यांविरोधात बोलणारे सुद्धा आता सुरक्षित नाही आहे का हा प्रश्न उपस्थित होतोय। कारण जो कोणी या अवैध धंद्यांविरोधात बोलतोय, भूमिका घेतोय, त्याच्यावर हल्ले होण्याच्या घटना पालघरमध्ये घडत आहेत।